बालविकास व शिक्षणशास्त्र भाग 3 वंशानुक्रम व वातावरण प्रश्नोत्तर संग्रह प्रश्न क्रमांक 121 वंशानुक्रम म्हणजे काय? अचूक उत्तर आहे आई वडिलांकडून मुलांमध्ये गुणांचे स्थानांतरण. स्पष्टीकरण वंशानुक्रम म्हणजे आई वडील व पूर्वजांकडून संततीमध्ये शारीरिक, मानसिक व जैविक गुणांचे स्थानांतरण होण्याची प्रक्रिया. जीन्स हे वंशानुक्रमाचे मूलभूत वाहक आहेत. डग्लस व हॉलंड यांच्या मते वंशानुक्रमात सर्व संरचना, शारीरिक वैशिष्ट्ये, क्रिया किंवा क्षमता यांचा समावेश असतो, ज्या व्यक्तीला आई वडील व पूर्वजांकडून प्राप्त होतात. प्रश्न 122 वातावरण म्हणजे काय? अचूक उत्तर आहे व्यक्तीला वेढून असलेल्या सर्व बाह्य शक्ती, प्रभाव व परिस्थिती. स्पष्टीकरण वातावरण म्हणजे व्यक्तीला वेढून असलेल्या सर्व बाह्य शक्ती, प्रभाव, परिस्थिती व घटक. यात भौतिक, हवा, पाणी, अन्न, घर, सामाजिक, कुटुंब, समाज, संस्कृती, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक घटकांचा समावेश होतो. डग्लस यांच्या मते वातावरण हा शब्द सर्व बाह्य शक्ती, प्रभाव व परिस्थिती यांचा सामूहिक उल्लेख करण्यासाठी वापरला जातो, जे जीवित प्राण्यांच्या जीवन, स्वभाव, व्यवहार, बुद्धी, विकास व परिपक्वतावर प्रभाव टाकतात. प्रश्न 123 व्यक्ती हा वंशानुक्रम व वातावरणाची उपज आहे, हे विधान कोणाचे आहे? अचूक उत्तर आहे वुडवर्थ. स्पष्टीकरण वुडवर्थ 1869 ते 1962 यांच्या मते व्यक्ती हा वंशानुक्रम व वातावरण दोन्हीचा परिणाम आहे. याचा अर्थ व्यक्तीच्या विकासात अनुवंशिक गुण जीन्स व सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक पर्यावरण दोन्ही महत्त्वाचे आहेत. केवळ वंशानुक्रम किंवा केवळ वातावरण व्यक्तीचा विकास ठरवत नाही. प्रश्न 124 वंशानुक्रमाचे मूलभूत वाहक कोण? अचूक उत्तर आहे जीन्स. स्पष्टीकरण जीन्स हे वंशानुक्रमाची मूलभूत भौतिक व कार्यात्मक एकके आहेत. या DNA चे भाग आहेत. प्रत्येक जीन्समध्ये विशिष्ट वैशिष्ट्याची माहिती असते. डोळ्यांचा रंग, उंची, रक्तगट, आजारांची संवेदनशीलता इत्यादी. मानवात 20,000 ते 25,000 जीन्स असतात. ही जीन्स गुणसूत्रांवर असतात. मानवात 46 गुणसूत्रे म्हणजेच 23 जोड्या असतात. प्रश्न 125 गुणसूत्रे म्हणजे काय? अचूक उत्तर आहे जीन्सचे वाहक. स्पष्टीकरण गुणसूत्रे ही पेशीच्या केंद्रकातील रचना आहेत, जी जीन्सचे वाहक आहेत. प्रत्येक पेशीत 46 गुणसूत्रे, 23 जोड्या असतात. 22 जोड्या ऑटोसोम असतात. 23वी जोडी लिंग गुणसूत्र असते. स्त्रियांमध्ये XX, पुरुषांमध्ये XY. एका जोडीत एक गुणसूत्र मातेकडून व एक पित्याकडून येते. प्रश्न 126 मुलाचे लिंग कोणत्या गुणसूत्रांनी ठरते? अचूक उत्तर आहे केवळ पित्याच्या गुणसूत्रांनी. स्पष्टीकरण मुलाचे लिंग पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रावर अवलंबून असते. स्त्रीमध्ये XX गुणसूत्रे असल्याने ती नेहमी X गुणसूत्र देते. पुरुषांमध्ये XY गुणसूत्र असल्याने ती X किंवा Y गुणसूत्र देऊ शकतो. जर पित्याने X गुणसूत्र दिले तर XX बरोबर मुलगी, जर Y गुणसूत्र दिले
तर XY बरोबर मुलगा, त्यामुळे मुलाचे लिंग पित्यावर अवलंबून असते. प्रश्न 127. फिनोटाइप म्हणजे काय? अचूक उत्तर आहे व्यक्तीची दिसणारी शारीरिक व मानसिक वैशिष्ट्ये. स्पष्टीकरण. फिनोटाइप म्हणजे व्यक्तीची बाह्य दिसणारी, निरीक्षण करता येणारी सर्व वैशिष्ट्ये. डोळ्यांचा रंग, उंची, वजन, त्वचेचा रंग, केसांचा प्रकार, व्यवहार, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व. ही जिनोटाइप अनुवंशिक रचना व पर्यावरण यांच्या परस्पर क्रियेचा परिणाम असते. उदाहरणार्थ, एखाद्याला उंचीची जीन्स असली तरी योग्य पोषण न मिळाल्यास तो उंच वाढू शकत नाही. प्रश्न 128. जिनोटाइप म्हणजे काय? अचूक उत्तर आहे व्यक्तीची अनुवंशिक रचना किंवा जीन्सचा संच. स्पष्टीकरण. जिनोटाइप म्हणजे व्यक्तीची संपूर्ण अनुवंशिक रचना, म्हणजेच तिच्यातील सर्व जीन्सचा संच. ही जन्मापासून निश्चित असते व बदलत नाही, परंतु सर्व जीन्स व्यक्त होत नाहीत. काही प्रबळ, काही अप्रबळ असतात. फिनोटाइप हा जिनोटाइप व पर्यावरण यांच्या परस्पर क्रियेचा परिणाम असतो. प्रश्न 129. अनुवंशिकतेचे जनक कोणाला म्हणतात? अचूक उत्तर आहे मेंडल. स्पष्टीकरण. ग्रेगर जोहान मेंडल 1822 ते 1884 यांना अनुवंशिकतेचे जनक म्हणतात. त्यांनी मटार या वनस्पतीवर 7 वर्ष 1856 ते 1863 या कालावधीत प्रयोग केले. त्यांनी प्रबळ व अप्रबळ गुणांचे पृथक्करण, स्वतंत्र वर्गीकरण यांचे नियम दिले. त्यांचे संशोधन 1866 मध्ये प्रकाशित झाले, पण 1900 नंतर पुन्हा शोधले गेले. प्रश्न 130. वंशानुक्रमाचे नियम कोणी दिले? अचूक उत्तर आहे मेंडल. स्पष्टीकरण. मेंडल यांनी वंशानुक्रमाचे 3 मुख्य नियम दिले. एक, प्रबळतेचा नियम. एक गुण दुसऱ्यावर प्रबळ असतो. 2, पृथक्करणाचा नियम. गुण वेगळे होऊन पुढील पिढीत जातात. 3, स्वतंत्र वर्गीकरणाचा नियम. वेगवेगळे गुण स्वतंत्रपणे वारशाने मिळतात. प्रश्न 131. मानवात किती गुणसूत्रे असतात? अचूक उत्तर आहे 46. स्पष्टीकरण. सामान्य मानवी पेशीत 46 गुणसूत्रे असतात, ज्या 23 जोड्यांमध्ये असतात. 22 जोड्या ऑटोसोमल शरीराच्या वैशिष्ट्यांशी संबंधित असतात. 23वी जोडी लिंग गुणसूत्र असते. पुरुष XY 44 अधिक XY, स्त्री XX 44 अधिक XX. लैंगिक पेशी शुक्राणू व अंडी यामध्ये 23 गुणसूत्रे अर्धी संख्या असतात. प्रश्न 132. डाऊन सिंड्रोम कशामुळे होतो? अचूक उत्तर आहे अतिरिक्त 21व्या गुणसूत्रामुळे. स्पष्टीकरण. डाऊन सिंड्रोम ट्रायसोमी 21 मध्ये मुलामध्ये 21व्या गुणसूत्राची एक अतिरिक्त प्रत 3 ऐवजी 2 असते. त्यामुळे गुणसूत्रांची संख्या 46 ऐवजी 47 होते. हे सामान्यतः 35 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांच्या गर्भधारणेत आढळते. लक्षणे: बौद्धिक दुर्बलता, चेहऱ्याची विशिष्ट रचना, हृदयदोष, स्नायूंची कमजोरी. प्रश्न 133. प्रकृती पोषण वाद कशाशी संबंधित आहे? अचूक उत्तर आहे वंशानुक्रम व पर्यावरण. स्पष्टीकरण. प्रकृती पोषण वाद हा वंशानुक्रम व पर्यावरण
यांच्या भूमिकेचा वाद आहे. प्रकृती म्हणजे अनुवंशिक किंवा जैविक घटक, जीन्स, शारीरिक रचना, जन्मजात क्षमता. पोषण म्हणजे पर्यावरणीय घटक, पालनपोषण, शिक्षण, समाज, संस्कृती, अनुभव, पोषण. आधुनिक मत: दोन्ही घटकांची परस्पर क्रिया महत्त्वाची आहे. प्रश्न 134. प्रकृती पोषण वादात प्रकृती म्हणजे काय? अचूक उत्तर आहे जैविक वैशिष्ट्ये व अनुवंशिक माहिती. स्पष्टीकरण: प्रकृती म्हणजे अनुवंशिक किंवा जैविक घटक, जीन्स, गुणसूत्रे, शारीरिक रचना, जन्मजात क्षमता, स्वभाव, बुद्धिमत्तेची जैविक मर्यादा. हे घटक जन्मापासून निश्चित असतात. प्रकृतीवादी यांना वाटते की विकासात प्रकृतीची भूमिका प्रमुख आहे, परंतु आधुनिक संशोधन दोन्ही घटकांची परस्पर क्रिया दाखवते. प्रश्न 135. प्रकृती पोषण वादात पोषण म्हणजे काय? अचूक उत्तर आहे पर्यावरणीय घटक, पालनपोषण, शिक्षण, संस्कृती, अनुभव. स्पष्टीकरण: पोषण म्हणजे पर्यावरणीय घटक, पालनपोषणाची शैली, भौतिक पर्यावरण, आर्थिक घटक, सामाजिक संबंध, शिक्षण, संस्कृती, धर्म, समाज, अनुभव, पोषण, आरोग्यसेवा. पोषणवादी यांना वाटते की विकासात पर्यावरणाची भूमिका प्रमुख आहे, परंतु वास्तवात दोन्ही घटकांची परस्पर क्रिया विकास ठरवते. प्रश्न 136. प्रत्यागमनाचा नियम म्हणजे काय? अचूक उत्तर आहे अत्युत्तम व अतिनिकृष्ट पालकांची मुले सरासरीकडे झुकतात. स्पष्टीकरण: प्रत्यागमनाचा नियम फ्रान्सिस गॅल्टन यांनी दिला. यानुसार अत्युत्तम उच्च बुद्धिमत्ता उंची किंवा अतिनिकृष्ट निम्न बुद्धिमत्ता लहान उंची पालकांची मुले सरासरीकडे झुकतात. उदाहरणार्थ, अत्युच्च पालकांची मुले सरासरीपेक्षा उंच असली तरी पालकांइतकी उंच नसतात. याला सरासरीकडे परतणे असेही म्हणतात. प्रश्न 137. समानतेचा नियम म्हणजे काय? अचूक उत्तर आहे मुले पालकांच्या काही गुणांमध्ये समान असतात. स्पष्टीकरण: समानतेचा नियम नुसार मुले आपल्या पालकांच्या काही शारीरिक, मानसिक व वैशिष्ट्यांमध्ये समान असतात. उदाहरणार्थ, डोळ्यांचा रंग, त्वचेचा रंग, चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये, रक्तगट, काही व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये हे जीन्सद्वारे स्थानांतरित होते. परंतु मुले पालकांसारखी 100% नसतात, कारण गुणांचे संयोग वेगवेगळे असतात. प्रश्न 138. भिन्नतेचा नियम म्हणजे काय? अचूक उत्तर आहे एकाच पालकांच्या मुलांमध्येही भिन्नता असते. स्पष्टीकरण: भिन्नतेचा नियमनुसार एकाच आईवडिलांच्या मुलांमध्येही शारीरिक, मानसिक, व्यक्तिमत्वाच्या बाबतीत भिन्नता असते. काही मुले उंच, काही लहान, काही बुद्धिमान, काही सरासरी, काही आक्रमक, काही शांत. याचे कारण आई वडिलांच्या जीन्सचे वेगवेगळे संयोग होणे. प्रत्येक वेळी शुक्राणू व अंड्याचे संयोग वेगळे असते, त्यामुळे प्रत्येक मूल अद्वितीय असते. प्रश्न 139. प्रबळ व अप्रबळ गुण म्हणजे काय? अचूक उत्तर आहे प्रबळ गुण व्यक्त होतात, अप्रबळ गुण अव्यक्त राहतात. स्पष्टीकरण: मेंडलच्या नियमानुसार प्रबळ गुण एकाच प्रतीत असतानाही व्यक्त होतात, अप्रबळ गुण दोन्ही प्रती असतानाच व्यक्त होतात. उदाहरणार्थ, डोळ्यांचा काळा रंग प्रबळ आहे, निळा अप्रबळ. जर मुलाला काळा प्रबळ व निळा अप्रबळ दोन्ही जीन्स मिळाल्या तर डोळे काळेच होतात. निळे डोळे होण्यासाठी दोन्ही जीन्स निळ्या म्हणजेच अप्रबळ असणे आवश्यक. प्रश्न 140. वर्णांधता
हा कोणत्या प्रकारचा विकार आहे? अचूक उत्तर आहे वंशानुगत. स्पष्टीकरण: वर्णांधता हा वंशानुगत विकार आहे. हा लाल हिरवा रंग ओळखू न शकण्याचा विकार आहे. हा एक्स गुणसूत्रावरील अप्रबळ जीनमुळे होतो. पुरुषांमध्ये XY एकच एक्स गुणसूत्र असल्याने त्यांना हा विकार जास्त होतो. 12 मधील 1 पुरुष. स्त्रियांमध्ये XX दोन्ही X वर अप्रबळ जीन असावे लागते, त्यामुळे तो कमी होतो. 200 मधील 1 स्त्री. वर्णांध व्यक्ती लाल व हिरवा रंग ओळखू शकत नाही. त्यांना पायलट, रेल्वे ड्रायव्हर होता येत नाही. प्रश्न 141. हिमोफिलिया म्हणजे काय? अचूक उत्तर आहे रक्त गोठण्याचा विकार. हा वंशानुगत असतो. स्पष्टीकरण: हिमोफिलिया हा एक वंशानुगत विकार आहे ज्यात रक्त गोठत नाही. अगदी किरकोळ दुखापतीतही रक्तस्राव होतो. हा एक्स गुणसूत्रावरील अप्रबळ जीनमुळे होतो. पुरुषांमध्ये XY जास्त आढळतो. स्त्रिया वाहक असतात. याला शाही रोग असेही म्हणतात कारण हे युरोपीय शाही घराण्यात आढळले. प्रश्न 142. सिकल सेल ॲनिमिया हा कसा विकार आहे? अचूक उत्तर आहे वंशानुगत अप्रबळ. स्पष्टीकरण: सिकल सेल ॲनिमिया हा एक वंशानुगत अप्रबळ विकार आहे. यात हिमोग्लोबिनच्या जीनमध्ये बदल झाल्याने लाल रक्तपेशी अर्धचंद्राकार होतात. यामुळे ऑक्सिजन वाहतूक कमी होते. अशक्तपणा, थकवा, वेदना होतात. हा मुख्यतः आफ्रिकन, भारतीय आदिवासी, मध्य पूर्वेतील लोकांमध्ये आढळतो. भारतात छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातमध्ये आढळतो. प्रश्न 143. वातावरण घटकाचे प्रकार कोणते? अचूक उत्तर आहे भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक हे सर्व. स्पष्टीकरण: वातावरणाचे प्रमुख 3 प्रकार. भौतिक: हवा, पाणी, अन्न, घर, हवामान, प्रदूषण, आवाज, प्रकाश. 2. सामाजिक: कुटुंब, शेजारी, समाज, सहकारी, शिक्षक, समूह. 3. सांस्कृतिक: भाषा, धर्म, रीतिरिवाज, परंपरा, मूल्ये, विश्वास, कला, साहित्य, संगीत या तिन्ही घटकांचा विकासावर प्रभाव असतो. प्रश्न 144. सूजनशास्त्र म्हणजे काय? अचूक उत्तर आहे वंश सुधारण्याचे शास्त्र. स्पष्टीकरण: सूजनशास्त्र म्हणजे वंश सुधारण्याचे शास्त्र. फ्रान्सिस गॅल्टन 1822 ते 1911 यांनी ही संकल्पना मांडली. यात वंशानुक्रमाच्या नियमांचा उपयोग करून मानव जातीच्या वंशाचे सुधारण करण्याचा प्रयत्न केला जातो. याचे 2 प्रकार आहेत. एक सकारात्मक सूजनशास्त्र, उत्तम गुण वाढवणे, आणि 2 नकारात्मक सूजनशास्त्र, वाईट गुण कमी करणे, परंतु नैतिक कारणांमुळे यावर टीका आहे. प्रश्न 145. सूजनशास्त्राचे जनक कोण? अचूक उत्तर आहे गॅल्टन. स्पष्टीकरण: फ्रान्सिस गॅल्टन 1822 ते 1911 यांना सूजनशास्त्राचा जनक म्हणतात. ते चार्ल्स डार्विन यांचे चुलत भाऊ होते. त्यांनी 1869 मध्ये हिरेडिटरी जीनियस हे पुस्तक लिहिले. त्यांनी जुळ्या मुलांचा अभ्यास करून वंशानुक्रम व पर्यावरण यांच्या भूमिकेचा अभ्यास केला. त्यांनी प्रत्यागमनाचा नियम व सहसंबंध ही संकल्पना मांडली. प्रश्न 146. जुळ्यांचा अभ्यास का केला जातो? अचूक उत्तर आहे वंशानुक्रम व पर्यावरणाची भूमिका समजण्यास. स्पष्टीकरण: जुळ्यांचा अभ्यास वंशानुक्रम व पर्यावरण यांची भूमिका समजण्यासाठी केला जातो. एक युग्मज जुळी मुले 100% समान जीन्स, द्वियुग्मज 50% समान,
जर एक युग्मज जुळी मुले वेगवेगळ्या वातावरणात वाढली तरी समान वैशिष्ट्ये दाखवतात. वंशानुक्रमाची भूमिका. जर भिन्न वैशिष्ट्ये दाखवतात तर पर्यावरणाची भूमिका. गॅल्टन, बर्ग्स, न्यूमन यांनी यावर अभ्यास व संशोधन केले. प्रश्न 147. दत्तक अभ्यास का केले जातात? अचूक उत्तर आहे वंशानुक्रम व पर्यावरणाची भूमिका समजण्यास. स्पष्टीकरण. दत्तक अभ्यास यामध्ये दत्तक घेतलेल्या मुलांची तुलना त्यांच्या जैविक व दत्तक पालकांशी केली जाते. जैविक पालकांशी समानता, वंशानुक्रमाची भूमिका. दत्तक पालकांशी समानता, पर्यावरणाची भूमिका. संशोधनात असे आढळले की बुद्धिमत्तेत जैविक पालकांशी अधिक समानता असते तर व्यक्तिमत्व व मूल्यांमध्ये दत्तक पालकांशी. प्रश्न 148. वंशानुक्रम वातावरणापेक्षा कोणत्या बाबतीत अधिक प्रभावी आहे? अचूक उत्तर आहे बुद्धिमत्ता. स्पष्टीकरण. संशोधनानुसार वंशानुक्रम बुद्धिमत्तेत 40 ते 80% योगदान देते. जुळ्या मुलांच्या अभ्यासात एक युग्मज जुळी मुले वेगळ्या वातावरणात वाढली तरी बुद्धिमत्तेत समानता आढळते, परंतु बुद्धिमत्तेचा विकास पर्यावरणावरही अवलंबून आहे. गरिबी, कुपोषण, शिक्षणाची कमतरता बुद्धिमत्ता कमी करू शकते. व्यक्तिमत्व, मूल्ये, भाषा, स्वभाव यात पर्यावरणाची भूमिका अधिक आहे. प्रश्न 149. पर्यावरण वंशानुक्रमापेक्षा कोणत्या बाबतीत अधिक प्रभावी आहे? अचूक उत्तर आहे भाषा, मूल्ये, स्वभाव. स्पष्टीकरण. पर्यावरण भाषा, मूल्ये, विश्वास, स्वभाव, व्यक्तिमत्व, सामाजिक वर्तन, धार्मिकता, राजकीय विचार, सवयी, कौशल्ये या बाबतीत वंशानुक्रमापेक्षा अधिक प्रभावी आहे. मूल ज्या भाषेत वाढते ती भाषा बोलते. पर्यावरण ज्या संस्कृतीत वाढते त्या संस्कृतीची मूल्ये आत्मसात करते. उदाहरणार्थ, भारतात जन्मलेले पण अमेरिकेत वाढलेले मूल इंग्रजी बोलते. अमेरिकन संस्कृती आत्मसात करते. प्रश्न 150. प्रकृतीवादी कोण आहेत? अचूक उत्तर आहे वंशानुक्रमाच्या भूमिकेवर भर देणारे. स्पष्टीकरण. प्रकृतीवादी यांचा असा विश्वास आहे की विकासात वंशानुक्रमाची भूमिका प्रमुख आहे. त्यांच्या मते बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, क्षमता ही मुख्यतः जन्मजात असतात. प्रमुख प्रकृतीवादी फ्रान्सिस गॅल्टन, आर्थर जेन्सेस आणि हान्स आयसेंक. त्यांच्या मते पर्यावरण केवळ जन्मजात क्षमतांचा विकास करू शकते, परंतु मूलभूत मर्यादा वंशानुक्रमाने निश्चित केलेल्या असतात. प्रश्न 151. पोषणवादी कोण आहेत? अचूक उत्तर आहे पर्यावरणाच्या भूमिकेवर भर देणारे. स्पष्टीकरण. पोषणवादी यांचा असा विश्वास आहे की विकासात पर्यावरणाची भूमिका प्रमुख आहे. त्यांच्या मते मुलाचे मन तबुला रास, कोरी स्लेट असते. सर्व ज्ञान, व्यक्तिमत्व, क्षमता अनुभवातून, शिक्षणातून, पर्यावरणातून येते. प्रमुख पोषणवादी जॉन लॉक, तबुला रास, जे.बी. वॉटसन, व्यवहारवाद, बी.एफ. स्किनर, क्रियाप्रसूत अनुबंधन. त्यांच्या मते योग्य वातावरण दिल्यास कोणत्याही मुलाचा विकास करता येतो. प्रश्न 152. परस्पर क्रियावादी कोण आहेत? अचूक उत्तर आहे वंशानुक्रम व पर्यावरण यांच्या परस्पर क्रियेवर भर. स्पष्टीकरण. परस्पर क्रियावादी यांचा असा विश्वास आहे की विकासात वंशानुक्रम व पर्यावरण यांची परस्पर क्रिया महत्त्वाची आहे. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. वंशानुक्रम मर्यादा निश्चित करतो, पर्यावरण त्या मर्यादित विकासाची दिशा व गती ठरवतो. उदाहरणार्थ,
उंचीची जीन्स वंशानुक्रम असली तरी योग्य पोषण पर्यावरण नसल्यास ती उंची प्राप्त होत नाही. आधुनिक मनोविज्ञान परस्पर क्रियावादाला समर्थन देते. प्रश्न 153. ब्रॉनफेन-ब्रेनरचा पर्यावरणीय सिद्धांत म्हणजे काय? अचूक उत्तर आहे विकासावर पर्यावरणाच्या विविध स्तरांचा प्रभाव. स्पष्टीकरण युरी ब्रॉनफेन-ब्रेनर 1917 ते 2005 यांचा पर्यावरणीय सिद्धांत विकासावर पर्यावरणाच्या 5 स्तरांचा प्रभाव दाखवतो. 1. सूक्ष्म प्रणाली थेट संपर्क कुटुंब शाळा सहकारी. 2. मध्य प्रणाली सूक्ष्म प्रणालींमधील संबंध कुटुंब शाळा. 3. बाह्य प्रणाली अप्रत्यक्ष पालकांची कामे माध्यमे. 4. व्यापक प्रणाली संस्कृती मूल्ये कायदे. 5. कालप्रणाली कालानुसार बदल. प्रश्न 154. ब्रॉनफेन-ब्रेनरच्या सिद्धांतात सूक्ष्म प्रणाली म्हणजे काय? अचूक उत्तर आहे थेट संपर्कातील घटक कुटुंब शाळा सहकारी. स्पष्टीकरण सूक्ष्म प्रणाली हा ब्रॉनफेन-ब्रेनरच्या सिद्धांतातील पहिला व सर्वात जवळचा स्तर आहे. यात बालकाच्या थेट संपर्कातील घटकांचा समावेश आहे. कुटुंब आई वडील भावंडे. शाळा शिक्षक मित्र शेजारी सहकारी गट खेळाचे मैदान धार्मिक संस्था. या स्तरावरील परस्पर संवादाचा बालकाच्या विकासावर सर्वात जास्त प्रभाव असतो. हा स्तर द्विदिशात्मक आहे. बालकावर प्रभाव व बालकाचाही प्रभाव. प्रश्न 155. ब्रॉनफेन-ब्रेनरच्या सिद्धांतात मध्य प्रणाली म्हणजे काय? अचूक उत्तर आहे सूक्ष्म प्रणालींमधील परस्पर संबंध. स्पष्टीकरण मध्य प्रणाली हा ब्रॉनफेन-ब्रेनरच्या सिद्धांतातील दुसरा स्तर आहे. यात 2 किंवा अधिक सूक्ष्म प्रणालींमधील परस्पर संबंधाचा समावेश आहे. उदाहरणार्थ कुटुंब शाळा संबंध. जर पालक शिक्षकांशी चांगले संबंध ठेवतात तर मुलाचा विकास चांगला होतो. सहकारी कुटुंब संबंध. जर मैत्रीला कुटुंबाचा पाठिंबा असेल तर सामाजिक विकास चांगला होतो. प्रश्न 156. ब्रॉनफेन-ब्रेनरच्या सिद्धांतात बाह्य प्रणाली म्हणजे काय? अचूक उत्तर आहे अप्रत्यक्ष प्रभाव पालकांची कामे शाळा बोर्ड माध्यमे. स्पष्टीकरण बाह्य प्रणाली हा तिसरा स्तर आहे ज्याचा बालकाशी थेट संपर्क नसतो परंतु अप्रत्यक्ष प्रभाव असतो. यात पालकांचे कार्यस्थळ. जर पालकांना कामाचा ताण असेल तर त्याचा मुलावर परिणाम. 2. शाळा बोर्ड किंवा व्यवस्थापन धोरणे. 3. समाज कल्याण विभाग. 4. जनसंचार माध्यमे आणि 5. पालकांचे मित्र किंवा नातेवाईक. प्रश्न 157. ब्रॉनफेन-ब्रेनरच्या सिद्धांतात व्यापक प्रणाली म्हणजे काय? अचूक उत्तर आहे संस्कृती मूल्ये विश्वास कायदे राजकीय व्यवस्था. स्पष्टीकरण व्यापक प्रणाली हा चौथा व सर्वात व्यापक स्तर आहे. यात समाजाची संस्कृती मूल्ये विश्वास परंपरा रीतिरिवाज कायदे राजकीय व्यवस्था आर्थिक व्यवस्था शैक्षणिक धोरणे यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ भारतातील कौटुंबिक मूल्ये शिक्षणाचे महत्त्व जात धर्म व्यवस्था आर्थिक स्थिती. या स्तरावरील बदल. उदाहरणार्थ आर्थिक मंदी नवीन शैक्षणिक धोरण सर्व स्तरांवर परिणाम करतात. प्रश्न 158. ब्रॉनफेन-ब्रेनरच्या सिद्धांतात कालप्रणाली म्हणजे काय? अचूक उत्तर आहे कालानुसार होणारे बदल व त्याचा प्रभाव. स्पष्टीकरण कालप्रणाली हा 5वा स्तर आहे जो वेळ किंवा कालाशी संबंधित आहे. यात विकासाच्या टप्प्यांनुसार म्हणजे वयानुसार होणारे बदल ऐतिहासिक घटनांचा प्रभाव. उदाहरणार्थ कोविड-19 तंत्रज्ञान क्रांती आर्थिक
मंदी, जीवनातील महत्त्वाच्या घटना, विवाह, नोकरी आणि निवृत्ती. प्रश्न 159. ब्रॉनफेन-ब्रेनरचा सिद्धांत बालविकासाला कसे समजण्यास मदत करतो? अचूक उत्तर आहे बालकाच्या सभोवतालच्या विविध पर्यावरणीय स्तरांचा विचार करून. स्पष्टीकरण: ब्रॉनफेन-ब्रेनरचा पर्यावरणीय सिद्धांत बालविकासाला समजण्यासाठी बालकाच्या सभोवतालच्या विविध पर्यावरणीय स्तरांचा स्तर 5 विचार करण्यास मदत करतो. हा सिद्धांत दाखवतो की बालकाचा विकास केवळ कुटुंब, शाळा किंवा समाज यापैकी एकावर अवलंबून नाही, तर या सर्वांच्या जटिल परस्पर क्रियेवर अवलंबून आहे. प्रश्न 160. वंशानुक्रम व पर्यावरण यांच्या भूमिकेबाबत आधुनिक मत काय आहे? अचूक उत्तर आहे दोन्हीची परस्पर क्रिया. स्पष्टीकरण: आधुनिक मनोविज्ञानाचे मत आहे की विकास हा वंशानुक्रम व पर्यावरण यांच्या परस्पर क्रियेचा परिणाम आहे. वंशानुक्रम संभाव्यता व मर्यादा निश्चित करतो. पर्यावरण त्या संभाव्यतेचा किती विकास होतो हे ठरवतो. उदाहरणार्थ, बुद्धिमत्ता जीन्स 50 ते 80% प्लस पोषण, शिक्षण, उत्तेजना 20 ते 50%. कोणताही एक घटक एकटा विकास ठरवत नाही. क्रो व क्रो यांच्या मते व्यक्तीचा निर्माण केवळ वंशानुक्रम किंवा केवळ पर्यावरण या एकापासून होत नाही, तर तो जैविक व सामाजिक वारशाच्या एकीकरणाची उपज आहे. प्रश्न 161. टेरेटोजन म्हणजे काय? अचूक उत्तर आहे गर्भावस्थेत विकासास हानी पोहोचवणारे बाह्य घटक. स्पष्टीकरण: टेरेटोजन म्हणजे गर्भावस्थेत म्हणजे प्रसवपूर्व काळात भ्रूण किंवा गर्भाच्या विकासास हानी पोहोचवणारे बाह्य घटक. उदाहरणार्थ, दारू, धूम्रपान, औषधे, रसायने, विकिरण, विषाणू, रुबेला. काही रोग, सिफिलिस यामुळे जन्मजात दोष, बौद्धिक दुर्बलता, विकासात्मक विलंब होऊ शकतो. गर्भवती महिलांनी या टेरेटोजन्सपासून दूर राहणे आवश्यक आहे. प्रश्न 162. गर्भावस्थेत बालकाच्या विकासावर कशाचा परिणाम होतो? अचूक उत्तर आहे मातेचे पोषण, मातेचा ताण, दारू, धूम्रपान हे सर्व. स्पष्टीकरण: गर्भावस्थेत बालकाच्या विकासावर अनेक घटकांचा परिणाम होतो. नंबर 1. मातेचे पोषण, कुपोषण, जीवनसत्वांची कमतरता, विशेषतः फॉलिक ॲसिड यामुळे न्यूरल ट्यूब दोष होऊ शकतो. 2. मातेचा ताण, उच्च ताणामुळे हार्मोन्सचा प्रभाव. 3. दारू, फेटल अल्कोहोल सिंड्रोम FAS. 4. धूम्रपान, कमी वजन, अकाली जन्म. 5. औषधे, रसायने, विकिरण. 6. मातेचे वय, 35 वर्षापेक्षा अधिक वयात डाऊन सिंड्रोमचा धोका. प्रश्न 163. प्रसवपूर्व विकासाचे टप्पे कोणते? अचूक उत्तर आहे जंतू, भ्रूण, गर्भस्थ. स्पष्टीकरण: प्रसवपूर्व विकासाचे 3 टप्पे आहेत. 1. जंतू 0 ते 2 आठवडे, युग्मनज तयार होतो, पेशी विभाजन, गर्भाशयात रोपण. 2. भ्रूण 3 ते 8 आठवडे, सर्व मुख्य अवयव व प्रणाली विकसित होऊ लागतात, सर्वात संवेदनशील. 3. गर्भस्थ 9 ते 40 आठवडे, अवयव वाढतात, पूर्ण विकसित होतात, हालचाली, मेंदूची वाढ होते. प्रश्न 164. जंतू अवस्था किती काळ असते? अचूक उत्तर आहे 0 ते 2 आठवडे. स्पष्टीकरण: जंतू अवस्था गर्भधारणेपासून पहिले 2 आठवडे 0 ते 14 दिवस असते. या अवस्थेत शुक्राणू व अंड यांचे निषेचन होते, युग्मनज तयार होतो, पेशी विभाजन सुरू होते, मोरुला ब्लास्टोसिस्ट होते,
गर्भाशयाच्या भिंतीत रोपण होते, साधारण 7 ते 10 दिवसांनी. या अवस्थेत गर्भ अत्यंत लहान, सुईच्या टोका एवढा असतो. प्रश्न 165. भ्रूण अवस्था किती काळ असते? अचूक उत्तर आहे 3 ते 8 आठवडे. स्पष्टीकरण: भ्रूण अवस्था 3ऱ्या ते 8व्या आठवड्यापर्यंत साधारण 2रा ते 3रा महिना असते. ही सर्वात संवेदनशील अवस्था आहे. या अवस्थेत सर्व मुख्य अवयव व प्रणाली विकसित होऊ लागतात. हृदय, मेंदू, पाठीचा कणा, डोळे, कान, हातपाय. हृदय ठोकायला सुरुवात होते, साधारण 4थ्या आठवड्यात, आणि गर्भाची लांबी साधारण 2.5 सेंटीमीटर असते. प्रश्न 166. गर्भस्थ अवस्था किती काळ असते? अचूक उत्तर आहे 9 ते 40 आठवडे. स्पष्टीकरण: गर्भस्थ अवस्था 9व्या आठवड्यापासून जन्मापर्यंत साधारण 3रा ते 9वा महिना असते. या अवस्थेत सर्व अवयव पूर्ण विकसित होतात. वाढ वजन व उंचीमध्ये होते. गर्भ हालचाली करतो, साधारण 4 ते 5 महिन्यांनी आईला जाणवते. मेंदूची वाढ व मज्जासंस्था विकसित होते. जन्माच्या वेळी साधारण 3 ते 3.5 किलो वजन, 45 ते 50 सेंटीमीटर लांबी. प्रश्न 167. कुपोषणचा गर्भावस्थेत काय परिणाम होतो? अचूक उत्तर आहे बालकाच्या मेंदूच्या विकासावर हानिकारक, कमी वजन, विकासात विलंब हे सर्व. स्पष्टीकरण: गर्भावस्थेत कुपोषणाचे गंभीर परिणाम होतात. मेंदूच्या विकासावर हानी, न्यूरॉन्सची संख्या व गुणवत्ता कमी, जन्माच्या वेळी कमी वजन, भावी बुद्धिमत्ता व शिक्षण क्षमता कमी, रोगप्रतिकारक शक्ती कमी, विकासात्मक विलंब, उशिरा चालणे, बोलणे, दीर्घकालीन आरोग्य समस्या, विशेषतः फॉलिक ॲसिडची कमतरता, न्यूरल ट्यूब दोष, स्पायना बायफिडा कारणीभूत ठरते. प्रश्न 168. मातेचा ताण गर्भावर कसा परिणाम करतो? अचूक उत्तर आहे हार्मोन्स कोर्टिसोल द्वारे गर्भाच्या विकासावर परिणाम. स्पष्टीकरण: गर्भावस्थेत मातेचा अत्याधिक ताण गर्भाच्या विकासावर नकारात्मक परिणाम करतो. ताणामुळे कोर्टिसोल हा हार्मोन वाढतो, जो प्लेसेंटाद्वारे गर्भापर्यंत पोहोचतो. परिणाम: गर्भाची वाढ मंदावते, कमी वजन, अकाली जन्म, भावी भावनिक समस्या, चिंता, नैराश्य, संज्ञानात्मक विकासावर परिणाम आणि ADHD अतिक्रियाशीलताचा धोका. प्रश्न 169. फेटल अल्कोहोल सिंड्रोम FAS म्हणजे काय? अचूक उत्तर आहे गर्भावस्थेत दारू प्यायल्याने होणारे दोष. स्पष्टीकरण: फेटल अल्कोहोल सिंड्रोम FAS हा गर्भावस्थेत दारू, अल्कोहोल प्यायल्याने गर्भावर होणारे दोषांचा समूह आहे. लक्षणे: चेहऱ्यावरील विकृती, लहान डोळे, गुळगुळीत नासिका, ओठ क्षेत्र, पातळ वरचा ओठ, वाढीची कमतरता, कमी वजन, लहान उंची. मेंदूच्या विकासावर परिणाम, बौद्धिक दुर्बलता, शिक्षण अडचणी, व्यवहारातील समस्या, अतिक्रियाशीलता, लक्ष कमतरता. गर्भावस्थेत दारूचे कोणतेही प्रमाण सुरक्षित नाही. आणि शेवटचा प्रश्न आहे गर्भावस्थेत कोणती औषधे किंवा पदार्थ टाळावे? अचूक उत्तर आहे दारू, धूम्रपान, बेकायदेशीर औषधे, काही प्रिस्क्रिप्शन औषधे, काही प्रिस्क्रिप्शन औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, हे सर्व. स्पष्टीकरण: गर्भावस्थेत खालील पदार्थ किंवा औषधे टाळावीत: दारू, अल्कोहोल, FAS, धूम्रपान, कमी वजन, अकाली जन्म, श्वसन समस्या, बेकायदेशीर औषधे, कोकेन, हेरोईन, मारिजुआना, काही प्रिस्क्रिप्शन औषधे, ॲक्युटेन मुरुमांसाठी, वॉरफेरिन,
रक्त पातळ, काही अँटीबायोटिक्स, कॅफिन मर्यादित प्रमाणात, रसायने, सिसा, पारा आणि विकिरण एक्सरे सर्व औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. अशा प्रकारे या पाठ्यघटकावरील प्रश्नोत्तरांचा सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.